वेलकम बॅक टू अवर चॅनल ज्याचं नाव आहे द रोम डायरी. तर मित्रांनो, आज आहे 14 एप्रिल आणि सर्वात पहिल्यांदा तुमच्या सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या दोघांकडून तुमच्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे आंबेडकर चौकामध्ये, जिथे भीम जयंती साजरी होते. आणि आम्ही जिथं राहतो तिथं गेल्या 14 दिवसापासून भीम जयंती साजरी होत आहे. दररोज संध्याकाळी वेगवेगळे समाज प्रबोधनपर कार्यक्रम होत आहेत. त्याची एक झलक तुम्हाला दाखवतो. आणि आता डेकोरेशन पण तुम्ही बघा पहिल्यांदा की डेकोरेशन कसं केले. उत्सव अतिशय उल्हासात जोशात होणार आहे. तरी सर्व भीम सैनिकांनी या ठिकाणी जल्लोषात जयंती साजरी करायची आहे. बघितलं हे सुंदर असं डेकोरेशन. तर हे डेकोरेशन आम्ही थोड्या एरियामधूनच फक्त कव्हर केलं होतं. अशाच प्रकारचं डेकोरेशन पूर्ण शहरामध्ये केलं होतं. आणि गेले 14 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांमध्ये भीमगीतांचे वेगवेगळे ऑर्केस्ट्रा होते, सोबतच रक्तदान शिबिर ठेवलं होतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे महिलांसाठी होम मिनिस्टरचे कार्यक्रम होते, लहान मुलांसाठी जादूचे कार्यक्रम होते. तर ह्यापैकी काहीच कार्यक्रम आम्ही अटेंड करू शकलो. तर ह्यातला 6 एप्रिलला एक कार्यक्रम होता, जे होता की काळजावर कोरलं नाव आमच्या भीमा कोरेगाव ह्या गाण्याचे फेम अजय देहाडे सर यांचा तुफानातले दिवे हा एक ऑर्केस्ट्रा होता. अजय देहाडे सर यांनी वेगवेगळ्या भीमगीतांचा आमच्या समोर नजराणा सादर केला आणि सोबतच त्याची एक झलक फक्त तुमच्यासाठी. तर 8 एप्रिलला साजन आणि विशाल म्हणजे सगळ्यांची फेवरेट जोडी असणारी साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण हे सुद्धा आले होते शहरामध्ये आणि त्यांनी पण वेगवेगळ्या भीमगीतं सादर केली
जे की VIP राहणं VIP खाणं हे सिंगर, जे गाणं खूप जास्त फेमस आहे त्या गाण्याचे सिंगर आहेत, त्यांनी भीमगीतांचे नजराना आमच्यासमोर सादर केला. तर त्याची ही झलक तुमच्यासाठी. अरे समुंदर में है जितना पानी, बोला जय भीम. बाबासाहेबांच्या जयंतीचा आनंद कोणाकोणा लुटायचा हात वर करा. विकानंही खाली गप्प बसायचं नाही, या गाण्याचा डान्सच झाला पाहिजे. अरे डांगडा 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 डांगडा. तर 10 एप्रिलला भीम कारवा हा ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला. त्याच्यामध्येही खूप जास्त प्रेक्षकांनी खूप जास्त पसंत केली. शिवम जादूगार आले होते, ज्यांचं की जादूचे प्रयोग होते वेगवेगळे. लहान मुलांसाठी खरं तर खास आकर्षण होतं ह्या गोष्टींचं, आणि त्यांनी ते आमच्यासमोर सादर करून दाखवलं. नंतर म्हणजे काल 13 एप्रिलला
रात्री 12 वाजता खूप नेत्रदीपक आणि दैदिप्यमान असा सोहळा काल पार पडला. रात्री 12 वाजता पूर्ण विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतिषबाजीसह असे वेगवेगळे कार्यक्रम घेतले आणि त्यासोबतच एक भीमरायांना वंदना दिली. तर ते तुमच्यासाठी एक झलक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक जय भीम. धन्यवाद. मी आता वेळ न घालवता जयंती मंडळाच्या अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळ आणि यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वेळेचं औचित्य साधायचंय. अतिशय भव्य दिव्य असा हा स्टेज आणि त्याच्यावरचं डेकोरेशन. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जगाच्या 200 देशांमध्ये जयंती साजरी होत आहे. या ठिकाणी सर्वांनी आतिषबाजीचा आनंद घ्यायचा. शांततेत कार्यक्रम अजून शिल्लक आहे. बुद्ध वंदना झाल्यानंतर सगळ्यांनी आपली जागा सोडायची आहे. यानंतर ध्वजारोहण होत आहे. अध्यक्षांच्या हस्ते निळ्या झेंड्याचं ध्वजारोहण होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं. अशा प्रकारे आपल्या भीम जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. तर तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल. तर आजच्यासाठी सायनिंग ऑफ फ्रॉम माय साईड. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.